आपण ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी हा टॉपिक पाहतोय. त्यातला शेवटचा पॉइंट होय. याचा मागचा पॉइंट आपण पाहिलेला कल्टिवेशन ऑफ द कॅप्सिकम इन पॉली हाऊसेस. तर त्याचे पॉइंट्स पाहिले होते. त्याच्यामध्ये शेवटचा पॉइंट पाहिला पेस्ट अँड डिसीजेस. कुठले पेस्ट अँड डिसीजेस, हार्वेस्टिंग आणि यील्ड. तर आता शेवटचा पॉइंट ह्या टॉपिक मधला आपण पाहत आहोत पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट इन ग्रीन हाऊसेस. कुठल्या पेस्ट आहेत आपण सकाळीच पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिले. तर आता पुढे पाहतो आपण कुठल्या पेस्ट आहेत आणि त्याचे कुठले केमिकल कंट्रोल मेजर आहेत. मेजर पेस्ट अँड डिसीजेस. तर टेबल पाहणार आहोत. टेबलमध्ये सिरियल नंबर, नेम ऑफ पेस्ट अँड कंट्रोल मेजर पर लिटर ऑफ वॉटर. तर स्पायडर माइट्स म्हणजे लाल कोळी म्हणतात किंवा कोळी, लाल कलरची कीड असते. तर त्याच्यासाठी केमिकल कंट्रोल मेजर आबामेक्टिन किंवा वेटेबल सल्फर 0.4 ml पर लिटर ऑफ वॉटर. दुसरी पेस्ट आहे कॅटरपिलर म्हणजे पतंगवर्गीय, किडावर्गीय. तर त्याच्यासाठी कॅटरपिलरसाठी कंट्रोल मेजर आहे मिथोमिल किंवा सायपरमेथ्रिन. मिथोमिलचं प्रमाण आहे 1.5 ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर आणि सायपरमेथ्रिनचं प्रमाण आहे 0.5 ml पर. पुढच्या 3 महत्वाचे पेस्ट बघा. व्हाईट फ्लाय, थ्रिप्स आणि ऍफिड्स. या तिन्ही पेस्ट या रस शोषक किडे आहेत, त्याला सकिंग पेस्ट म्हणतो. तिन्हीलाही कंट्रोल मेजर जवळजवळ सारखा आहे. ऍसिफेट किती प्रमाण आहे? 1 ग्रॅम. व्हाईट फ्लाय, थ्रिप्स आणि ऍफिड्स. दुसरं त्याला वापर केला जाऊ शकतो ऍसिफेटला पर्याय थ्रिप्समध्ये इमिडाक्लोरोपिड. त्याचं प्रमाण आहे 0.4 ग्रॅम किंवा 0.4 ml पर लिटर. आणि ऍफिड्समध्ये सुद्धा डेसिस किंवा ऍसिफेट. ऍसिफेटचं प्रमाण 1 ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर, पावडर आहे ती, आणि डेसिस लिक्विड आहे. तर ते 0.5 ml पर लिटर. तर ह्या 5 पेस्ट महत्वाच्या. स्पायडर माइट, कॅटरपिलर, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स आणि ऍफिड्स. या शेवटच्या 3 ह्या मुख्यतः सकिंग पेस्ट आहेत. वरची सकिंग आहे, कॅटरपिलर सकिंग आणि बायटिंग आहे. तर त्याच्यासाठी कंट्रोल मेजर केमिकल ऍसिपेट, डेसिस, इमिडाक्लोरोपिड, वेटेबल सल्फर ही सगळी नावं आपण पाहिलं. मिथोमिल, सायपरमेथ्रिन. राहिलेल्या पुढं डिसीजेस मधला पहिला डिसीज आहे पावडर मिल्ड्यू, ज्याला भुरी म्हणतो आपण. तो कंट्रोल करण्यासाठी पेनकॉन्झॉल मनाची पावडर आहे किंवा लिक्विड आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड पावडर आहे. पेनकोझॉलचं प्रमाण आहे 0.25 ml पर लिटर ऑफ वॉटर. आणि कॉपर ऑक्झिक्लोराइड ही पावडर आहे लाल कलरची किंवा निळ्या कलरची, 1.5 ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर. निमॅटोड म्हणजे ज्याला आपण सूत्रकृमी म्हणते, जमिनीत असतात, मुळ्याला डॅमेज करतात, त्याच्यासाठी फोरेट ज्याला आपण थायमेट फोरेट म्हणतो, ते जमिनीत टाकायचे 6 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर. म्हणजे स्क्वेअर मीटरला 6 ग्रॅम फोरेट टाकायचं. पुढचं पेस्ट आहे लीप मायनर, त्याच्यासाठी ऍसिफेट किंवा आबामेक्टिन. आणि डॅम्पिंग ऑफ हा रोग आहे, त्याच्यासाठी कंट्रोल मेजर आहे कॉपर ऑक्झिक्लोराइड 1 ग्रॅम प्रति लिटर वॉटर फवारण्यासाठी वापर. तर हे महत्वाच्या पेस्ट अँड डिसीजेस. ह्याच्यामध्ये 2 महत्वाचे डिसीज आहेत, पावडरी मिल्ड्यू आणि डॅम्पिंग ऑफ. आणि बाकीच्या सगळ्या किडी आहेत त्यातली एक निमॅटोड आहे, त्याला सूत्रकृमी म्हणतात. ती कीड म्हणता येत नाही, तो वेगळा प्राणी आहे. जसं आपल्या पोटामध्ये जंत असतात तसे निमॅटोड्स असतात. तर त्यांचे सगळ्याचे केमिकल कुठले कंट्रोल मेजरसाठी वापरायचे ते पाहिले आपण. तर पुढचा पॉइंट आहे शेवटचा आणि पुढचा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट फॉर ग्रीन हाऊस. तर इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन कशामधलं? ग्रीन हाऊसेस मधलं. 5 मिनिट पेतो. तर पॉली हाऊस मधलं किंवा ग्रीन हाऊस मधलं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करायचं, किंवा सगळ्या पद्धती एकत्रितरित्या, म्हणजे केमिकल मेथड असेल, कल्चरल असेल, लिगल असेल, बायोलॉजिकल असेल, फिजिकल असेल, तर त्या सगळ्या मेथड्स एकत्रितरित्या वापरणं म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. त्यालाच IPM असं सुद्धा म्हणतात.
तर अजून त्याची व्याख्या थोडक्यात पाहूया. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इज द सिस्टीम that utilizes all suitable techniques in a compatible manner to reduce pest population and maintain them at levels below those causing economic and health injury. तर कीड व्यवस्थापन असं करायचं की अशी सिस्टीम आहे की या सिस्टीममध्ये ऑल सुटेबल टेक्निक, जेवढे टेक्निक्स आहेत ते सगळे वापरायचे कम्पॅटेबल मॅनर, म्हणजे जे योग्य आहे त्यावेळी तो वापरायचा, टू रिड्यूस द पेस्ट पॉप्युलेशन अँड मेंटेन देम at level below those causing economic and health injury. जे पेस्ट पॉप्युलेशन विशिष्ट लेवलच्या खाली ठेवायचं जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही, हेल्थ इंजुरी होणार नाही, अशा लेवल मेंटेन करण्यासाठी हे टेक्निक कम्पॅटेबल मॅनरमध्ये वापरायचे, त्यालाच IPM किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. सगळे टेक्निक एकत्रित वापरायचे, ज्याची गरज सुरुवातीला जास्त आहे ती वापरायचं. टेक्निक बदलू शकता पण ते सगळे टेक्निक एकत्रितरित्या पेस्ट मॅनेजमेंट किंवा पेस्ट कंट्रोल करण्यासाठी वापरले जाते, त्या सिस्टीमला IPM असं म्हणतात. त्याच्यामध्ये कुठले कुठले टेक्निक्स किंवा कुठल्या मॅनेजमेंट कसं करायचं, कुठले पॉइंट्स कन्सिडर, कुठल्या स्टेप्स करायचे बघा. द फॉलोइंग स्टेप्स शुड बी कन्सिडर्ड टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस इन ग्रीन हाऊस. तर खालचे काय टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स किंवा स्टेप्स वापरायचे जेणेकरून आपण पेस्ट कंट्रोल. पहिलं स्टेप आहे यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटी किंवा रेजिस्टन्स व्हरायटी. तर किडीला प्रतिबंध करणाऱ्या, रोगाला बळी न पडणाऱ्या व्हरायटी, ज्याला प्रतिकारक जाती म्हणायचं, त्या वापरायचं. दुसरं स्टेप आहे यूज पेस्ट अँड डिसीज फ्री हेल्दी प्लांटिंग मटेरियल. जे कुठलं बियाणं वापरणार आहे किंवा रोप वापरणार आहे, कलम वापरणार आहे, ते रोग आणि किडीपासून मुक्त असलेलं रोग आणि किडीपासून मुक्त असलेलं वापरायचं. तर पेस्ट अँड डिसीज फ्री असलेलं हेल्दी निरोगी रोप किंवा रोपाचं कलम असेल किंवा बियाणं असेल तर ते वापरायचं. तिसरं स्टेप प्रॅक्टिस गुड सॅनिटायझर. शक्यतो जे आपले फील्ड असेल, नर्सरी असेल ते स्वच्छ ठेवायचं, तिथं काडी कचरा किंवा गवत ठेवायचं नाही, त्याला म्हटलंय प्रॅक्टिस गुड सॅनिटायझेशन टेक्निक. नंबर 4 आहे मॉनिटर क्रॉप ऑन डेली बेसिस. दररोजचं मॉनिटरिंग करायचं किंवा ऑब्झर्विंग करायचं पिकाचं, ग्रीन हाऊस मधल्या, की कीड दिसते का, रोग दिसते का, कुठं जळलंय का, कुठं करपलंय का, कुठं डाग पडलेत का. नंबर 5 मॉनिटर अँड सप्रेस इन्सेक्ट पॉप्युलेशन. आपण मॉनिटर करायचं आणि पॉप्युलेशन इन्सेक्टचं किंवा पेस्टचं कंट्रोलमध्ये किंवा कंट्रोल अवस्थेत ठेवायचं, म्हणजे सप्रेस करायचं, कमी करायचं. मॉडिफाय द एन्व्हायरमेंट. तर रोग आणि किडीला अनुकूल असलेलं एन्व्हायरमेंट थोडंसं बदलायचं, त्याला मॉडिफाय म्हणायचं. म्हणजे आर्द्रता जास्त होत असेल किंवा टेम्परेचर जास्त होत असेल तर ते थोडं कमी करायचं, की आर्द्रता कमी करायची, किंवा पॉलीहाऊस मधलं वातावरणात थोडंसं चेंज करायचं, व्हेंटिलेशन थोडंसं वाढवायचं जेणेकरून कीड कमी होऊ शकते, त्याला म्हटलं मॉडिफाय द एन्व्हायरमेंट. अवॉइड द प्लांट स्ट्रेस. पिकाला कुठल्याही प्रकारचा ताण देऊ नका, पाण्याचा देऊ नका किंवा न्यूट्रिएंटचा देऊ नका. जे आवश्यक आहे ते त्यावेळेस त्याला पुरवलं पाहिजे. अवॉइड प्लांट स्ट्रेस. आणि लास्ट यूज फेरोमोन ट्रॅप, लाईट ट्रॅप, स्टिकी कार्ड सीड्स. तर बऱ्याचशा किडी ह्या सकिंग आहेत, उडणाऱ्या आहेत, तर त्या चिटकण्यासाठी पिवळ्या कलरचे किंवा निळ्या कलरचे चिकटपट्ट्या मिळतात, ते विशिष्ट अंतरावरती ठेवायचे जेणेकरून किडी त्याला चिटकतात. लाईट ट्रॅप, फेरोमॅन ट्रॅप. लाईट ट्रॅप म्हणजे वीज सापळा, लाईटचा सापळा किंवा प्रकाश सापळा म्हणतात, जे रात्रीच्या वेळेस पॉलीहाऊसमध्ये उजेड करायचं, बल्ब करायचं, त्याच्याकडे किडी अट्रॅक्ट होतात, त्याच्या खाली भांडं ठेवायचं आणि त्यात किडी पाडायची. आणि फेरोमॉन ट्रॅप म्हणजे त्यांच्या विशिष्ट ट्रॅप असतात जे फेरोमॉन ट्रॅप म्हणून ओळखले जातात. ते ट्रॅप जर बसवले तर त्याच्याकडे किडी अट्रॅक्ट होतात, त्या गोळ्या करायच्या आणि किल करायचे, जे हे ट्रॅपिंग टेक्निक आहे. फेरोमॉन ट्रॅप, लाईट ट्रॅप, स्टिकी कार्ड्स, इटिस. तर असे 7-8 स्टेप्स आहेत ज्या महत्वाच्या आहेत. त्यातली रेजिस्टंट व्हरायटी यूज करायची, यूज पेस्ट डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल, प्रॅक्टिस गुड सॅनिटायझेशन टेक्निक्स, मॉनिटर क्रॉप डेली, मॉनिटर अँड सप्रेस इन्सेक्ट पॉप्युलेशन, मॉडिफाय द एन्व्हायरमेंट, अवॉइड प्लांट स्ट्रेस आणि यूज फेरोमॉन ट्रॅप, लाईट ट्रॅप, स्टिकी कार्ड्स, इटिस. तर हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट
हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं टेक्निक आहे. हे फॉलो केलं तर आपण ग्रीन हाऊस मधल्या बऱ्यापैकी किडी कंट्रोल करू शकतो. हा लास्ट पॉइंट होता ह्या ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मध्ये. तर आपण इथं काय काय पाहिलं बघतो, मागून पुढे जाऊया. शेवटचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट पाहिलं किंवा पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट आणि त्याचं ग्रीन हाऊस मधलं कंट्रोल कसं करायचं ते पाहिलं. त्याच्या अगोदर आपण कल्टिवेशन ऑफ ग्रीन हाऊस मध्ये कॅप्सिकमच्या अगोदर आपण कल्टिवेशन ऑफ द जेरबेरा पाहिलं. कल्टिवेशन ऑफ जेरबेरा इन पॉली हाऊसेस. त्याच्या अगोदर आपण पॉइंट पाहिला क्लायमेट कंट्रोल इन पॉली हाऊस ग्रीन हाऊस. त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं डिझाईन ऑर फ्रेम ऑफ पॉली हाऊसेस. त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस. कशानुसार बेस्ड ऑन शेप किंवा युटिलिटी असेल किंवा बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन असेल किंवा कॉस्टनुसार वेगवेगळे पॉली हाऊसचे प्रकार पाहिले. त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं स्कोप ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आणि मीनिंग ऑफ द. तर अशा प्रकारे हा टॉपिक पाहिला. याच्यावरचे प्रश्न आहेत मागे एक्झरसाइज, तर तो पाहून घ्या किंवा त्याचा काही स्टडी आहे थोडं वाचून करून घ्या. काय तुम्हाला जमत नसलं तर मला विचारा. ओके.